पाटील नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव आजची तारीख? माझं नाव संतोष उत्तमराव कल्लापुरे. आजची तारीख आहे 1/11/2025. गाव वेरूळ, कसाब खेडागाव, गाव सज्जनपूर. तालुका खुलताबाद. तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपण तुमचा व्हिडिओ बनवतोय, त्याच्या पाठीमागचं कारण काय तुम्हाला सांगता येईल? सांगता येईल ना सर? सांगा ना, बोला ना. मी बरेचसे औषध सोडलेले आहे अद्रकीला, पण एक व्हिडिओ मी साहेबांचा बघितला होता बाहेरचा. त्याच्यामुळं मला थोडंसं जाणवलं की बा आता आपली अद्रक वाचायची म्हणल्याच्या नंतर तर यांच्याशी संपर्क करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय मी त्यांचा कर्नाटकचा एक व्हिडिओ बघितला. तो बघितल्याच्या नंतर माझ्या मनात थोडंसं चांगलं वाटायला लागलं की बा आता आपण थोडंफार हिराऊ. माझ्या अद्रकीत भरपूर पाणी तुम्हाला लागलं होतं आणि मी आशा सोडून दिली ती की बे आता आपले जे आहे 70-80 हजार रुपये जे खर्च झालेले आहे. 20 गुंठ्याला किती खर्च? 60-65 हजार रुपये खर्च. बेनं वेगळं. बर. तर मग मी ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मला वाटलं बा आपण आहे ना थोडंसं आता यांच्याशी संपर्क करू. पवार साहेब आहे म्हणले त्यांचे. मी त्यांच्या संग कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी काळे साहेबांचा नंबर दिला. त्यांनी मग मला सांगितलं बा असं असं. त्यांना मी खर्च फार चिडले का बा तू एवढा खर्च केलाच कसा, अर्ध्या एकरला एवढा खर्च केलाच कसा. म्हणजे ते इतके बोलले मला, म्हणजे चांगल्यामुळेच बोलले ते का बा अर्ध्या एकर मध्ये एवढा खर्च करू शकतो तू, तर किती अवघड आहे. किती खर्च झाला तुमचा अर्ध्या एकरला? 68,000 आणि प्लस तुमचा बेनं. बर. हा खर्च झाला त्याच्यानंतरला तुम्ही सड लागली प्लॉटला. एवढा खर्च झाल्याच्या सड लागल्यामुळं मग मी थोडस परेशान झालो की आता सड लागलीमुळे आता काय करायचं, काय करावं. त्याच्यात पावसाचा बी धुमाका चालूच होता. मग सहज त्यांचं मला म्हणजे मी फोन लावा काय, त्यांनी मला औषध म्हणजे आळंदला औषध आणायला गेलो तुम्ही. माझी बरेचसे अद्रक अशी कोमजे हे 5-6 हे असं नव्हतं. आता हे जे 1 2 3 4 5 हे 6वा कोंब हे नवीन पानं आल्यामुळं मला थोडस वाटलं जीवाला आपण कुठेतरी वाचू शकतो. मग तुम्ही त्याच्यानंतर अल्ट्रासीड सोडले. अल्ट्रासीड आणि अल्ट्रासीड और क्रॉप सोडल्यामुळं मला थोडस धीर आला की प्लॉट वाचतोय आणि त्याची साईज बी चांगली मस्त होती. साईज चांगली बनली. प्लॉट सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पहिलं कारण आपलं सड थांबली हे कारण. दुसरी गोष्ट तुम्हाला असं म्हणायचं की कॅनॉपी निघायला सुरुवात झाली. नवीन कॅनॉपी निघायला सुरुवात झाली आणि साईज व्हायला चालू झाली. बरोबर. म्हणजे एकाच औषधामधून तुम्हाला 4-5 कामं तुमचे झाले. जे तुम्हाला 4-5 कामासाठी 4-5 औषधं द्यावं लागतात, ते एकाच औषधातून तुमचे कामं झाले. बरोबर. म्हणजे एका डोस मधून. आता शेतकरी मित्र काय करतात, आपले शेतकरी मित्र सड साठी वेगळं सोडणार, साईज साठी वेगळं सोडणार, कॅनॉपी याव त्याच्यासाठी वेगळं सोडणार, माल बनाव म्हणून वेगळं सोडणार, तुमचं हिरवेपणा यावं याच्यासाठी वेगळं सोडणार. प्रत्येक गोष्टींसाठी वेगळं सोडून तुमचा पण खर्च 80 हजारावर गेला बेण्याचं. 80-82 हजार तुम्ही काय जे बोलले ते. बरोबर. म्हणून सांगतो शेतकरी मित्र हो, वारंवार मी एक गोष्ट तुम्हाला सांगू लागलो, नेहमी सांगत आलो, मी पोटतिडकीनं बोलत आलो की आता हे आमचे मित्र कल्लापुरे यांचे माझे अधूनमधून फोन होतात, 1-4-8 दिवसातून फोन होतात. त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की मी 82,000 रुपये खर्च केला. अरे बाबांनो, मी शॉक झालो त्या दिवशी. मी तुम्हाला विचारलं की 82,000 घातले कुठे घातले. बरोबर. 82,000 तुम्ही बघू शकता. हा प्लॉट बघा तुम्ही, हा 82,000चा प्लॉट आहे. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? म्हणून मी वारंवार सांगत आलो शेतकरी मित्र हो की एवढा खर्च करत असताना कोणाला तरी विचारा रे, कोणाला तरी विचारा की जो आपल्याला चांगला सल्ला देईल. आता खराब वातावरण झालंय. आम्हाला काय मी सांगितलं, मी प्रत्येकाला, मी आता एका शेतकऱ्यांना भेटलो, त्यांना एक उदाहरण दिलं की मी रात्री बायकोला 5,000ची साडी घेतली. तर माझ्या घरी 2 नंबरचे धंदे चालू नाहीये. नाही. बरोबर. लक्षात येतंय का? माझ्या घरी 2 नंबरचे धंदे नाही, किंवा माझ्या घराच्या पाठीमागे गांजाचे झाडं नाही, आपूचे झाडं नाही की ते विकून मी पैसा मिळवतोय. मी तुमच्याच खिशातून पैसे घेतोय. बरोबर. पण तो पैसा मी वारंवार सांगत आलो, द्यायचा कुठं आणि किती द्यायचा हे तुम्हाला ठरवायचंय. मी म्हणतोय म्हणून तुम्ही का पैसा देताय. बरोबर. मग शेतकरी मित्र, मी वारंवार जर ही गोष्ट सांगू लागलो की तुम्ही खर्चाला आवर घाला,
तेच बरोबर. का सांगू लागलो? आता तुम्हाला भरपूर औषध सांगायला येतील की नाही तुम्ही आता याला हे सोडा, सड लागली, भाव वाढले. अरे भाव वाढले म्हणून शेतकऱ्यानं खर्च करायचा का? आणि बरं करायचा तर तो खर्च फायद्याचा आहे का? आणि किती फायद्याचा याचा विचार कधी करायचा शेतकऱ्यानं? आणि का करत नाहीये तुम्ही? मी तुमच्यावर का चिडलो होतो की 82,000 खर्च का केला तुम्ही म्हणून? हे बघा तुमचे 82 चालले, माझे नाही. मी तुम्हाला त्या दिवशीच बोललो, म्हटलं साहेब दिवाळी झाली, दिवाळीला 500 रुपयाचा ड्रेस घेतला असेल लेकराला, लेकरानं जर म्हणलं असेल ना की बाबा मला 1000चं घ्यायचं, तर तुमची ती परिस्थिती जरी असली तर तुम्ही शेताला 5,000 शिल्लक करशाल खर्च. मुलावर 100 रुपये खर्च करायचं तर जीवावर येतं. बायकोनं जर म्हणलं यार मला माहेराला जायचंय ना दिवाळीला, मला 2 चांगल्या टावल द्या, 2च भाऊ आहे, तर तुम्ही म्हणता हा तेवढंच बाकी का? आम्हाला नाही म्हणत तुम्ही, आम्हाला इथं बोलवता कशासाठी? मग हा 82,000चा प्लॉट आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ही सर्रास लूट चालू आहे तुमची. मी वारंवार म्हणतो की आम्ही तेच करू लागलो. मी यांना बोललो आल्या की मला या गाडीत जर फिरायचंय ना तर डिझेलही तुमच्याच पैशाने टाकणार आहे. मी घरी बायकोला कामाला नाही पाठवणार आहे, बरोबर का? मी दुसरीकडे कामाला नाही जाते, मी खिशातून तुमच्याच पैसे काढतोय. पण द्यायचे नाही द्यायचे, का द्यायचे याचा कधीतरी अभ्यास करा हो. आणि त्यात मी मुळात सगळ्यात पहिली वेळेस लावली, मला काही याचा अनुभव नव्हता. पहिली वेळेस लावली, सगळ्याच गोष्टी, लग्नही पहिल्यांदा होतं, नाही पण सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा होतात, मुलंही पहिल्यांदाच होतात. मग आपण त्यांचं संगोपन व्यवस्थितच करतो ना. मग ह्या गोष्टीचं का नको? इथं का आपण हवे हात खर्च करायचा? आता तुम्ही म्हणता ह्या प्लॉट मधून मला 1 लाख रुपये मिळायला पाहिजे. नक्कीच मिळतील मित्रांनो, कारण प्लॉट मध्ये मालाची साईज चांगली आहे. मी खडे उपटून बघितले, आपण उपटलेला खडा आहे, पुढे दाखवता येईल कुठेतरी? तुम्ही तो लावलाय, मी उपटून लावला. हा इथं आहे ना मित्रांनो, हा खडा मी उपटला होता, तुम्ही बघू शकता. माल चांगला आहे, मालाची बिलकुल अडचण नाही, माल व्यवस्थित आहे. आता फुटवे पण बघा, त्यांनी अल्ट्रासीड सोडल्याच्या नंतरला मालाची साईज बघू शकता तुम्ही. जवळून पलटी करायला लागलं तर त्याला मुळ्या एवढ्या खाली तुटून पडलेल्या आहे. मालाची साईज आहे, फुटवे आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. पैसे बनतील, पण जर भाव राहिला तर, जर याला 1000 रुपये भाव मिळाला तर खिशातून पैसे टाकलेले शेतकऱ्यांना हे समजून घ्यावं. 1000 रुपयामध्ये काहीच नाही होणार आहे. याला किमान भाव लागतोय 5,000. 5,000च्या भावात यांचं आलं होऊन 40 ते 50 क्विंटल होईल आणि 2-2.5 लाख रुपये बनतील. त्यात त्यांना लाखभर रुपये राहतील, 1,00,000-1,25 लाख राहतील. पण केव्हा? हे आलं 50 क्विंटल निघायला पाहिजे. हे 50 तर निघत नाही, मला नाही वाटत. माझ्या अंदाजानं 50च्या आतमध्ये 40 प्लस निघेल. आणि 5,000चा भाव असला तर 2 लाख रुपये कसे पण बनतील आणि त्यात लाखभर रुपये तुम्हाला वाचतील. पण जर तोच भाव 1000 रुपयावर आला, 2000वर आला तर तुमचा खर्च निघतोय का? काहीच नाही. मग का करताय असं? मित्रांनो, मी जरी म्हणत असलो असतं तर यावर्षी भाव वाढलेत, आता परत वाढलेत. त्याच्यामुळं भाव वाढले म्हणून काही करू नका. आता वातावरण खराब आहे, तुम्हाला कोणीही सांगेल हे सोडा ते सोडा, हे द्या ते द्या, ते देण्याचा प्रयत्न करू नका. आता मी म्हणतो म्हणून नाही, पण ज्या औषधानं सड थांबेल फक्त सडसाठीच तुम्ही आता प्रयत्न करा, सड थांबवण्यासाठीच प्रयत्न करा. माल तुमचा होणार आहे आणि 100% होणार आहे. एवढा खर्च करून जर हा प्लॉट असा असेल, आणि बऱ्याचशा लोकांनी आता तुमच्या समोर शेतकऱ्यांना खर्च किती सांगितला आपल्याला? 20 गुंठ्याचा 80,000 रुपये नाही, आता शेतकऱ्यानं खर्च किती सांगितला? 10,000 रुपये. 10,000 रुपये. आणि प्लॉट कसा आहे म्हणला? सगळं उत्पन्न बाजूला, ते सगळं आल्याचं उत्पन्न बाजूला राहील. हा, तुमच्या समोरच बोललाय ना शेतकरी. मग जर असं होत असेल, आल्याचं उत्पन्न बाजूला आणि सगळं उत्पन्न बाजूला आणि खर्च किती? 10,000 रुपये खताचा, औषधींचा, बरोबर. याच्यापेक्षा जास्त खर्च त्यांना सांगितला नाही. मग जर तो शेतकरी 10,000 काढतो तर आपण का नाही काढू शकत? बरोबर. आणि आता काय विचारलं साहेब, फक्त फवारणी काय देऊ? शेतकरी मित्र, तुम्ही येऊन बघा, त्या बी शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती येऊन बघा आणि यांच्याही प्लॉटवरती येऊन बघा. यांची सड थांबलेली आहे, नवीन कोंब निघताय. मी तुम्हाला कोंब उपटून पण दाखवला. त्याच्यामुळे तुम्ही हे डोक्यातून काढा, सड थांबत नाही, सड थांबती. पण कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. मी आज व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवायला आलो की वातावरण बिघडलेलं आहे. या बिघडलेल्या वातावरणामध्ये आम्ही तुमचा नक्कीच फायदा उचलू शकतो, पण तो तुम्हाला उचलू द्यायचा आहे की नाही द्यायचा हे तुम्ही ठरवा. एक वेळेस अनुभव घ्या. आणि मी वारंवार सांगितलं की कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपली औषधी पोहोचलेली, त्याच्यामुळे तुम्ही एक वेळेस शेतकऱ्यांना विचारा बाजूच्या की बाबा रे यांच्या औषधीनं सड थांबते का, आणि तरच द्या, अन्यथा देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आमच्या चॉकलेटला बळी नका पडू. आम्ही काहीही सांगू तसं करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. शेतकरी मित्र हो, थोडीशी काळजी घ्या.
वातावरण खराब आहे, अजून 5 तारखेपर्यंत पाऊस आहे. मी जे म्हणत होतो 2 तारखेला थंडी पडते, 2 तारखेला चान्स संपले, 5 तारखेपर्यंत पाऊस आहे. त्याच्यानंतर थंडीचा अजूनही अनुमान सांगता येत नाही कधी पडल, आणि थंडीच्या भरोशावरती राहू नका. बस, धन्यवाद.